नागपुरातल्या कुही तालुक्यातील मौजा कुजबा उपकेंद्राला देव मंदिर केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण मागील 6 महिन्यांपासून या ठिकाणी एकही डॉक्टर आणि कर्मचारी नाहीयेत। विशेष म्हणजे कुजबा गावाजवळील पंचायत समिती कुहीचे सभापती वंदना मोटघरे यांचं सुद्धा याकडे लक्ष नाहीये। त्यामुळे या उपकेंद्राकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। कुजबा ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रशांत भगत, किशोर कावळे, सफी कुरेशी, बालाजी लांबट, रेणुका वासनिक, दुर्गा भोयर या ग्रामस्थांनी मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे। दैनिक देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। कुही तालुक्यातील मौजा कुजबा येथे आरोग्य विभागाच्या बरेच दिवसापासून डॉक्टरची कमतरता असल्यामुळे गावातील लोक कुजबा गाववासियांना वारंवार त्रास होत आहे। त्यामुळे आपण जनतेची प्रतिक्रिया घेऊया। मौजा कुजबा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावे भरपूर काही पेशंट येऊन झाले। इथं विषय येत असताना लोकांना दिसून झाला, त्याच्या संदर्भात काय ते मनोगत व्यक्त करू शकतात? हे मनोगत गेल्या 2 वर्ष आधी आता ग्रामपंचायतचं उपसरपंचांनी सांगितलं की 6 महिने, परंतु 2 वर्ष 6 महिन्याचं 2 वर्ष आधी बालसंगोपन केंद्राची जी नर्स आहे तिची बदली झाल्यानंतर ग्रामपंचायतकडून किती लोकांनी त्यांना निवेदन दिलं की आम्हाला गरोदर महिलांच्या सुरक्षिततेकरिता किंवा त्यांच्या मदतीसाठी आपल्याला नर्सची आवश्यकता आहे। त्यांची ओशी मी त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला दाखवा की खरंच जनतेसाठी तुम्ही काम करता किंवा नाही। जर करत असाल तर ती ओशी दाखवा, जेणेकरून आमच्या महिलांना त्याचं एक प्रूफ तरी भेटेल की खरंच आमची जनतेसाठी त्या कामाचे आहेत, बरोबर आहे। त्याच्यानंतर आता इथे 6 महिने झाले की एक डॉक्टर होते, परंतु ती आता 6 महिने झाले तेव्हापासून इथं नाही। आणि या दवाखान्याला नाव होतं आधी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आता त्याला नाव दिलंय मंदिर। आता मग मंदिरामध्ये डॉक्टर असायला पाहिजे की देव असायला पाहिजे? मग जनतेच्या आरोग्यासाठी खरा देव हा जे डॉक्टर आहे तर तो 24 तास नाही, पण दिवस कमीत कमी 8 तास तरी तो या ठिकाणी असायला पाहिजे। काही या गावातल्या प्रत्येक जण हा शेतकरी सदन वर्ग नसल्यामुळे तो काही प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जाऊन स्वतःच्या आरोग्याची दुरुस्ती करणार नाही। त्याच्यासाठी शासनाने 25 लाख रुपयाची देऊन हा आरोग्य मंदिर उभा केला आहे। त्या ठिकाणी डॉक्टर असणे आवश्यक आहे ना। प्रत्येक जण काही आर्थिकदृष्ट्या एवढा सक्षम तर नाही की तो प्रायव्हेट दवाखान्यात जायला आपल्या आरोग्याचे रक्षण करेल। मग जर अशा अवस्थेमध्ये जर या ठिकाणी आपण एवढे रुपया खर्च करत आहोत तर मग एक डॉक्टर तर असायला पाहिजे। मग जर जनप्रतिनिधी जर यांची वारंवार जर शासनाकडे मागणी करत असेल आणि शासन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर मग आपण कुठपर्यंत जाऊ शकतो? याचा मार्ग म्हणून आम्ही आज सर्व जनतेच्या वतीने जर डॉक्टर या ठिकाणी मिळत नसेल तर आम्ही जंगलाचेच देव या ठिकाणी आजपासून पूजायला सुरुवात करू, जेणेकरून आमच्या गावचा एक मंदिर आहे तो जीर्ण झालाय तर हा तरी तिथं लोकांना भजनं करायला तर मिळेल या ठिकाणी, अशी माझी प्रतिक्रिया। किंवा शासनाने तात्काळ या ठिकाणी एखाद्या डॉक्टर आणि गरोदर महिलांच्या सेवेसाठी एक बालसंगोपन केंद्रामध्ये नर्स ही असणे अनिवार्य आहे। ते तात्काळ आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून द्या अशी मी नम्र विनंती करतो। आणि ग्रामपंचायतच्या सरपंच मेंबरांना सुद्धा विनंती आहे की आपण एकदाच नाही तर वारंवार त्या ठिकाणी तुम्ही पाणी भरा, वारंवार जा, वारंवार निवेदन द्या आणि जर ते अधिकारी ऐकत नसतील तर ते औषध तुम्ही प्रेसकडे द्या। प्रेस ज्या माध्यमातून शासनावर दबाव निर्माण करेल।